नेरूळ रहिवाशांनो, आपण खरंच सुरक्षित शहरात राहत आहोत का? नेरूळ सारख्या शहरांमध्ये दिवस रात्र अवैध धंदे चालू आहेत. रात्रीच्या सुमारास नेरूळ स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कशा पद्धतीने हल्ले होतात पहा. नवी मुंबई शहर नशामुक्त करण्याच्या नादात आपली तरुण पिढी नशेच्या आहारी कशी जाईल यासाठी प्रशासन आपली भूमिका निभावत आहे की काय, असा सर्व नागरिकांना पेच पडलेला आहे. नेरूळ शहर मोकळा श्वास कधी घेणार? नेरूळ पोलीस स्टेशन व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या बेजबाबदारपणाने नेरूळ शहराचं रूपच पालटून टाकणार की काय, असा संभ्रम निर्माण झालेला आहे. रात्रभर नेरूळ स्टेशन परिसरात खुलेआम दारू, ड्रग्ज, गांजा, गुटखा विक्री होते. याला कोण जबाबदार असेल बरं? माननीय पोलीस आयुक्त, माननीय नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, हीच आमची स्वच्छ नवी मुंबई का हो? हीच नशामुक्त नवी मुंबई का? याकडे कोण लक्ष देणार? कधी नवी मुंबईतील नेरूळ शहर मोकळा श्वास घेणार, अशी प्रत्येक नेरूळ रहिवाशांना चिंता पडलेली आहे. त्यामुळे जागरूक व्हा आणि सडेतोड प्रश्न या प्रशासनांना विचारा. कारण आपण जर आपलं शहर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवू शकत नसल तर ही आपली मोठी कमजोरी समजावा लागेल. आपण या शहरात वास्तव्य करीत असताना आपण भविष्याचा का नाही विचार करत? आपली मुलं या नशांना आहारी पडून ह्या अशा दलदलीकडे आकर्षित होऊ शकतात. विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. जागरूक व्हा आणि ह्या नेरूळ शहर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त मोहिमेत सामील व्हा आणि एकत्रित येऊन मोठा लढा द्या. आज हे असे अवैध धंदे रोडवर खुलेआम होतात. याचे भविष्यातील बळी आपल्या कुटुंबातील व्यक्ती असू शकतात, हे लक्षात असू द्या. त्यामुळे सर्वांनी एकत्रित या आणि नेरूळ शहर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सर्वांनी मोहिमेत सामील व्हा. पहा, नेरूळ स्थानकाच्या अवतीभोवती महिलांना पुढे करून अवैध वस्तूंची, गांजा, ड्रग्ज, दारू, गुटखे यांची खुलेआम रात्री विक्री होत असते पहा.